ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाच्या झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये युवा नेते अक्षय कर्डिले हे जवळपास 1.25 लाखांच्या मताधिक्याने विजयी झालेत। विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत तसेच गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली होती। या निवडणुकीसाठी भाजपकडनं अक्षय कर्डिले, शरद पवार गटाकडनं गोविंद मोकाटे, वंचितकडनं संतोष चोळके तर अपक्ष म्हणून ॲडव्होकेट अथर्व मसे, रावसाहेब खेवरे, सुरेश लांबे, महेश हापसे असे एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणुकीमधनं माघार घेतली, त्यामुळे सदर निवडणूक ही एकतर्फी होण्याची चिन्ह निवडणुकीच्या पूर्वीच दिसू लागली होती। 23 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। त्यानंतर 4 मे रोजी सकाळपासूनच राहुरी शहरामधील राहुरी कॉलेज या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। भाजपचे अक्षय कर्डिले यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती। एकूण 27 फेऱ्या झाल्या। त्यानंतर अखेर भाजपचे अक्षय कर्डिले हे सुमारे 1.25 लाखांच्या मताधिक्यानं निवडून आले आहेत। निवडून आल्यानंतर कर्डिले यांच्या समर्थकांनी मतमोजणीच्या ठिकाणी मोठी गर्दी केली तसेच गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करून मोठा जल्लोष केलाय। निवडणुकीमध्ये इतर 6 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्यानं हा चर्चेचा विषय बनलाय। तर अक्षय कर्डिले हे विक्रमी मताधिक्यानं निवडून आले आहेत। या प्रसंगी अक्षय कर्डिले यांनी मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहून मतदारांचे आणि राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केलेत। आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांना मी हा विजय पूर्णपणे समर्पित करतो की आज जे काही होतंय, घडतंय आणि झालंय हे सगळं कर्डिले साहेबांमुळे झालेलं आहे। कारण की त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य राजकीय क्षेत्रामध्ये ज्या दिवशी पाऊल ठेवला तेव्हापासून तर शेवटचा श्वास हा त्यांनी जनतेसाठीच घेतला। त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य हे जनतेच्या सेवामध्ये घालवलं। त्यांनी स्वतःची कधी काळजी केली नाही, तब्येतीची स्वतःची कधी काळजी नाही केली। आयुष्य त्यांचं शेवटपर्यंत जनतेसाठीच गेलं आहे। म्हणून आज जनतेवरती साहेबांचा फार जीव होता। जनतेला सोडून साहेबांना करमत नसायचं। आजपर्यंत त्यांची आयुष्यात आपण बघतो की त्यांनी जनतेला सोडून कधीच काही केलेलं नाही। म्हणून आता ही जनता माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे आज मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही। म्हणून माझा एकच ध्येय की शेवटचा श्वास मी देखील जनतेसाठीच घेणार आणि ह्या जनतेने ज्या मला 6 महिन्यापासून जे प्रेम दिलं, आधार दिला आहे, मला, माझ्या परिवाराला, सर्वांना जे दिलं आहे ते मात्र मी माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग माझ्यावरती येतील, पण हा प्रसंग मात्र मी कधी विसरू शकत नाही। ज्यांनी ह्या काळामध्ये मला साथ दिलेली त्यांना मात्र मी कधीच एकटं सोडणार नाही। मी आता जनतेचा सेवक आजपासून झालो आहे, तर येणाऱ्या आयुष्यात माझं पूर्ण आयुष्य हे जनतेच्या सेवेमध्येच जाणार। मतदारसंघातील कामांना प्राधान्य कसं देणार आणि मुख्यमंत्र्यांची साथ तुम्हाला कशी मिळाली याबद्दल? कर्डिले साहेब यांचं नातं आणि यांचं प्रेम हे राजकारणाच्या पलीकडं होतं।
अनेक वर्षांपासून ते सोबत विधिमंडळामध्ये काम करतात. एक वेगळे ऋणानुबंध एकमेकाशी जुडले गेलेले. साहेबांच्या प्रती त्यांच्या किती भावना आहेत या सांगता सभेमध्ये त्यांनी भाषणाच्या माध्यमातून आपल्याला त्यातली थोडी माहिती दिलेली आहे की साहेबांवरती किती प्रेम होतं त्यांचं आणि साहेब देखील किती त्यांना प्रेम मान सन्मान किती साहेबांचं फडणवीस साहेबांच्या प्रती होतं हे सगळं आपल्या समोर आहे. म्हणून आज त्यांनी मला मोठी ताकद या 6 महिन्यामध्ये दिलेली. आज ही संधी मला त्यांच्यामुळेच मिळालेली आहे. ही संधी मी मात्र आयुष्यात अनेक निवडणुका येतात पण ही संधी मात्र मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे की कर्डिले साहेब जसे होते आता मला त्यांनी सांगितलं की तुलाच कर्डिले साहेब होऊन काम करायचे आणि जनतेला देखील त्यांनी विश्वास दिला आहे की राहुरी नगर पाथर्डीची जनता तुम्ही अक्षयला जे काम सांगता ती काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माझी ही त्यांनी भावना व्यक्त केली. तर 100% आपल्या मतदारसंघाला कुठल्याच गोष्टींपासून वंचित राहण्याची वेळ येणार नाही. फडणवीस साहेब विखे पाटील साहेब सर्व महायुती सरकार आज माझ्यासोबत खंबीरपणे उभं आहे. तर निश्चितपणे भविष्यात आपल्या नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघामध्ये जे जे कामं अपेक्षा जनतेची माझ्यावरती आहे ती जबाबदारी माझ्यावर टाकली मी पूर्णपणे यशस्वी पार पाडेन. मतदारसंघ मनोज साळवेसह महेश दाने, C24 तास, राहुरी.